हे बघा, आता तिकडची नाईट ड्युटी माझी संपली. 10 वाजेपर्यंत होतं. 10 साडेदहा झाले आज. आणि आता मी पायी जाते. असं रोडाने जावं लागतं. प्रचंड असे गड्डे आणि हे आउट साईडला असल्यामुळं मला रिक्षा भेटत नाही. आणि रिक्षाचं भाडं पण खूप आहे, 20 रुपये. मी पायी येते इकडे. मग कधी कधी गाडी नाही ते, पण गाडीवर या गड्ड्यांच्यामुळं गाडी घेऊन यायला वाटत नाही. गाडी घेऊन यावं, कारण की हे गड्ड्यांच्यामुळं मला पडली तर माझं तर सगळंच बंद होईल. मग सेवा करणंही बंद होईल, सगळंच बंद होईल आणि पैशांचं पण नुकसान होईल. म्हणून मी पावसाळा गेल्यावर हे गड्डे सरळ झाल्यावर, गड्ड्यांचं काम सरळ झाल्यावर मग मी गाडी पण घेऊन जाऊ शकते. इथून कमसे कम ती माझी नाईटची ड्युटी जिथं मी पेशंट केअर करायला जाते ना, तिथून इकडे यायला अर्धा तास लागतो. चालत जर आलं ना तर अर्धा तास लागतो. आणि गाडीने आले तर 10 मिनटं किंवा 15 मिनटं. दम लागला आता मला. मी बघता ते सगळे लोक कॅमेरा चालू केला इथं, त्याच्यामुळं आता मी आश्रमच्या इथं जाईल. बघू शकतात, आता मी थोडं जवळ येऊन गेले आहे आश्रमच्या. पण मॅडमांना उशीर झाला तर थोडं ओरडते. आज मी 10:15 निघत असते, तर 10:30 होऊन गेले होते तिथंच कामावर मला निघताना. आता मी इकडं आश्रममध्ये आले, आता पोहोचणारच आहे. खूप चालावं लागतं, रिक्षाचे पैसे खूप असतात म्हणून मी चालत येते. थोडा चालायला पण होतं. कॅमेरा चालू करून चालू बघितल्यानंतर तर कांदे बटाटे वरडतो. हे बघा आमचा आश्रम आहे.